तुमचा कोणाचा सर्वे नाही फिरवे नाही तवा दिलं तुला तुला जमत बरबाट लावून खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देऊ देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देऊ देणार, याला दादागिरी म्हणते. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत, तुम्ही नाही. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत, तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात, तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही. कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत. आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे, जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत, आमचंच हे ते आम्ही तिथं जे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आणखीन जाऊ देऊ नका. ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा. केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका. कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या. कारण गोर गरीब मराठा मी 6 करोड आता एक आले. जशी जशी डेडलाईन जवळ येते तुमच्या विरोधातला म्हणजे तुमच्यावर टीका करण्याचं प्रमाण वाढतंय, तुमच्या विरोधातला सूर वाढतोय. आता त्याला मी काय करू, मी संतांच्या धनाची सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय, मी काय करू त्याला. आमचा मराठा समाज त्यांना संतांच्या धनाची सारखा दिसायला लागला, त्याला मी करू काय. आणि विरोध झाले, यांना काय काम आहे दुसरी, सांगत असतील तिकडून बोंबलं ते. अरे घेणार तुम्ही किती विरोध करा, ओबीसीच आरक्षण घेणार, कसं मिळत नाही बघतो आम्ही बिमार आहे. पाटील बीडच्या दंगलीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार, तलवारी घेऊन गेटवर नाचत होते, हे सीसीटीव्हीचे पुरावे आहेत. मग यांना तुम्ही पाठीशी घालणार? मी पहिल्यांदाच सांगितलं, मी त्याचं समर्थन केलेलं नाही. निष्पाप लोक गुतवलेत तुम्ही, जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुतवलेत. हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही, हे दुसरेच आहेत, हे धरण्यातच नाही आलेले, दुसरेच टाकले त्यांच्या नावाखाली. असे शेकडेने हा शेकडेने हे यांनीच यांचे जाळलेत, यांनीच यांचे पोळत. त्याचं ते वेळपट आलं तिकडून इथं, त्यांनी त्याचंच हॉटेल झालेलं, त्याच्याच पाहुण्यानी ते आरोपी कुठे येतं केले का. सीसीटीव्ही दिसतात त्यांचे समर्थन करता का तुम्ही? अहो मी म्हणतो कोणात मी त्या जी घटना घडली ते समर्थनच केलं नाही. आम्ही तसे स्वतःचे सुस्वार्थी लोकच नाहीयेत, स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणारे. आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झालाय, त्याचं काय. काय धरून हाणून मारून सोडले, त्यांचं काय. सोडलेले सुद्धा हाणून मारून का हाणलं, का सोडलं, त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे. कशामुळे मारले ते लोक, पूर्ण सुजून कशामुळे काढले तुम्ही. विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नाहीत. अहो नुसते व्यापारी व्हायरल केलं म्हणून 22-23 दिवस सरकार ही पोर राहते. काय सरकार आहे तुम्ही, सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता, तोंड घेऊन सांगता नुसते कागद वाचत बसला तिथं. कशाला ते पोरग मध्ये काय केलं त्यांनी. 22 दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो, कशाला चालवतो, मराठ्यावर अन्याय करायला. त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो, तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली, तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका. विनाकारण वाढू देऊ नका. आणखीन तरी तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका. त्याचं ऐकून तुम्ही जर त्याचा ऐकून अन्याय केला ना तर तुम्हाला आणखी सांगतो, पहिल्यासारखा मराठा राहिलेला नाही. मराठा 100% करोडोने एक झालेला आहे. आता तो काही केल्या बाजू जात नाही. तुमच्याकडे फक्त तुम्ही मोठे केलेले थोडेफार राहणार आहेत. त्यांना सुद्धा मराठे ते सुद्धा विनंती केली तर मराठ्याच बाजूने उभा राहते. तुम्ही आणखीन शानेवा, ही धमकी नाही, इशारा नाही, मराठे टोटल एक झाले. पाटील जे पुरावे सापडले त्याच्यामध्ये पेट्रोल बॉम्ब तयार घेऊन आले, पेट्रोल बॉम्ब फेकताना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये सापडले. याचाच आधार घेऊन सरकार आता त्याची चौकशी करते. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही यांचं समर्थन करताय जे पेट्रोल बॉम्ब फेकत होते? त्या घटनेचं मी 2दा-3दा सांगितलं तुम्हाला की आम्ही कशाचं समर्थन केलेलं नाही, पण आमचे निष्पाप लोक कशामुळे पकडले याचं कारण आम्हाला कळा. कशामुळे मारले तुम्ही आमचे लोक,
कशामुळे खोटे गुन्हे इतके दाखल केले? कोणाला कोणत्या एसपीला मोठेपण पाहिजे का सरकारला मोठेपण कमवायचंय? बरं त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा आहे का तुम्हाला? म्हणजे त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठीचे लोक उतारला लागले का राज्यभरातले? तुम्ही का गुन्हे मागे घेतले नाही ह्यो आधी आमचा प्रश्न आहे. आम्हाला शब्द दिला कशाला? आमचे गुन्हे मागे घेऊ आम्हाला शब्द दिला कशाला? काय कारण आम्हाला शब्द द्यायचा? एकालाही अटक करणार नाही का शब्द दिला? का अटक केली आमचे लोक? ही आमचा आधीचा मूळ प्रश्न आहे. खोटं बोलून तर त्याला खुश करायसाठी तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार. मराठी एवढी येडे 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण देणार. तुम्ही येडं समजता मराठ्याला? गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोराचं वाटोळं करायला निघाला सरकार म्हणून तुम्ही कधी देणार? कशाला दिले आश्वासनं तुम्ही? सगळ्या उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय. तुमचा गोड गैरसमज काढून टाका. मराठी इकडून येत तिकडून येत, मराठी कुंकडून नाहीत, मराठी स्वतःच्या पोराच्या बाजूने येत. आता स्वतःच्या पोराचं वाटोळं करून तुमच्याकडून राहते काय मराठी? पागलात काढू नका मराठ्याला तुम्ही. आता स्वतःच्या पोराचं वाटोळं करून मराठा आता तुमच्याकडून राहू शकत नाही, अजिबात नाही राहू शकत. आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे, आमचे गोरगरिबांचे पोर आम्हाला मोठे करायचे. तुम्हाला केलं आता 50-60 वर्ष मराठ्यांनी मोठं. तुम्हालाच मोठं करायसाठी स्वतःच्या पोराचं वाटोळं करायचं काय? मी आता आमचे मराठी आमच्या स्वतःच्या पोराकडून उभा राहणार आहेत. तुम्हाला थोड्या दिवसात आणखी दिसत नसतं. तुम्ही 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. पाटील, तुम्ही 17 तारखेला अंतरवाडीमध्ये बैठक घेत आहे राज्यव्यापी. दुसरीकडे लगेच 18 तारखेला छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय खासदाराची बैठक घेणार आहेत, तशी आयोजित केलेली आहे. नाही का ते आपल्याला समाजाला काय माहित नाही होती काय बैठक आहे का काय कुठं. पण आम्हाला एवढं माहिती आहे 17 तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक अंतरवालीला आहे. मराठा समाजाचं 24 डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला. त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही 17 तारखेला ठरवणार. तुमच्या सोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत. एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 17 तारखेला अंतरवालीला बैठक आहे. सगळा मराठा समाज तिथं येणार आहे आणि 17 तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या बाबतची दिशा पुढील महाराष्ट्रातला मराठा समाज ठरवला. सरकारला तुम्ही काल सांगितलं होतं की 17 तारखेच्या पूर्वी मला येऊन तुम्ही संपर्क साधा किंवा जे काही लेखी आश्वासन दिले त्या संदर्भात कुठपर्यंत काम आलंय ते मला सांगा. याला 24 तास उलटलेले. आता तुम्हाला आतापर्यंत सरकारकडून किंवा इतर जे मंत्री तुम्हाला भेटायला आले होते त्यांच्याकडून कुणी संपर्क साधलाय का? हो, साधलाय. बघूया 17च्या आत येते. त्यांनी 5-7 वेळेस संपर्क साधलाय. बघूया त्यांना मराठ्यांची आवश्यकता असेल तर 17च्या आत ते मराठ्यांना सांगतील आम्हाला की आम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देतोय सांगतील. नाही सांगितलं तर 17ला आमचा उद्या 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलन काय हा मराठा समाज ठरून स्वतःच्या मुलासाठी मराठा लढणार. तुम्हाला संपर्क केलाय सरकारने, काय बोलले काय बघते तुमच्याशी? नाही बोलले काय नाही. मी सांगितलं प्रत्यक्ष काय बोलायचं ते फोनवर काय बोलावं. चर्चा करायला तयार आहेत का? येणार आहेत का? फोन आलाय त्यांचा. मग आता चर्चा करायची का नाही ते त्यांना माहिती. परंतु आपल्याला एवढंच माहिती आहे की 24 डिसेंबरच्या आत तुम्ही मराठ्यांना ठरल्याप्रमाणे आपलं अंतरवालीत उपोषण सोडलं देणार आहात की नाही? काय करणार आहे तुम्ही? आतापर्यंत काय केले? नाही पाटील, तुम्हाला फोन आला होता, त्याचा सविस्तर तपशील द्याल. त्यांच्याशी काय चर्चा झाली, कधी भेटणार आहे, काय या संदर्भात झाली, जरा त्याबद्दलचं सांगा. नाही चर्चा नाही. हेच फक्त की 17 तारखेला आपली बैठक आहे. आम्ही सांगितलं त्याच्या आत तुम्ही 24 डिसेंबर पर्यंत आपला जे विषय ठरलेला आहे त्याबाबत करणार असाल, काय करणार आहेत, आत्ताभूत काय केलंय ते आम्हाला सांगा. नसता 17 तारखेला मराठा समाज आम्ही बैठक घेऊन एकदा डिक्लेअर केलं की मग डिक्लेअर केलं इथपर्यंत बोलणार. मला तर प्रश्न थोडा क्लिअर करायचा की सीसीटीव्ही मध्ये जे लोक दिसत आहेत ज्यांनी हिंसा केलेली आहे त्याच्या आधारे समिती नोंदलेली आणि फडणवीसांनी सुद्धा सांगितले की त्यांची चौकशी केली जाईल, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की जे खरंच याच्यामध्ये आहे त्यांनी सरकारकडे पुरावे आहेत त्यांचं समर्थन करायचं नाही तुम्ही नेहमी सांगता, मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचारता? माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही निष्पाप मराठ्यांच्या लोकाला का गुतवलं? आमच्या मराठ्यावर त्याचं ऐकून अन्याय का? त्याचं हॉटेल जाणारे कुठे? बाकीचं समर्थन आम्ही केलेलं नाही. पण जे ज्यांचे पुरावे आहेत मी समर्थन केलंच नाही.
त्यांच्यावर करणार कारवाई सुद्धा व्हावी, जे त्यांच्यावर दोषी आहेत कारवाई- त्यांच्यावर कारवाई व्हावी. मी एवढंच सांगितलं आमच्यावरचे गुन्हे मागं का घेतले नाहीत, आमच्या गुन्ह्याचं काय मला कळत आहे तुम्हाला काय त्याच्यामध्ये म्हणायचं. दोषी आहे, ज्यांनी आम्ही कारवाई सांगितलं केली आहे, समर्थन त्यांच्यावर करणार नाही. कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? आम्ही तुम्हाला मागण्याचा संबंध आमचा काय नाही, आम्ही सांगितलं समर्थन केलं नाही. आमच्यावर अन्याय झालाय त्याचं काय, ते सरकार आमच्यावर का अन्याय करतं, आम्ही समर्थन केलं नाही, कधी करत नाही आणि करणार सुद्धा नाही. स्पष्ट उत्तर दिले तुम्हाला. पण आमच्यावर झालेला अन्याय का, त्याचं ऐकून आमचे गोरगरिबांचे पोरं फोडून का काढले, त्याबद्दल कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला शिक्षा होणार आहे, त्याच्याबद्दलचं काय, आम्ही तर समर्थन केलंच नाही ना. त्याच्याबद्दलचं काय, आमचे गुन्हे मागे घेऊ म्हणले तर आंतरवालीचे सुद्धा घेतले नाही, महाराष्ट्रातले घेऊ म्हणले घेतले नाही, आमचे लोक अटक करू नाही म्हणले केले, याचं काय, याच्याबद्दल कोणाकोणाला काय शिक्षा होणार आहे. फक्त त्याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात, इथं सरकार चुकायला लागले, त्याचं ऐकून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी चालली जाणार. चला धन्यवाद. तुम्हाला सुट्टी कधी होणार आहे? सुट्टी आज सुट्टी आंतरवली जाणार आहे का? हो, आज आंतरवली जाणार आहे. त्याचं जेवढं सांगा ना, दोन- आंतरवली जाणार आहे आणि पाहणी वगैरे काय काय असेल तुमचं पुढचं नियोजन. आज उद्या सभा आहे, त्या अनुषंगाने आज तुम्हाला सुट्टी होणार आहे का, किंवा तुम्ही आंतरवलीला जाणार आहे, काय पुढचं नियोजन आहे आजचं? हो, आज 2-3च्या दरम्यान आज सुट्टी होणार आहे आणि आंतरवलीला मी आजच जाणार आहे. उद्याची बैठक मोठी असल्यामुळं मराठा समाजाची मी आजच सुट्टी घेऊन आंतरवलीला जाणार आहे. डॉक्टरांनी सुट्टी नाही दिली तरी पण मी जाणार, पण तब्येत एकदम आता ठणठणी. सुट्टी नाही म्हणे डॉक्टर. धन्यवाद. बंद करा भाऊ. 2 दिवस थांबावं लागेल.